कोल्हापूरच्या गुळाला देखील GI टॅग मिळालेला आहे. मुळामध्ये कोल्हापूरचा जर तुम्ही परत भूगोल बघितला, हो. तिथे 5 नद्या सह्याद्रीच्या रांगांमधनं वाहत येतात. त्याला पुढे पंचगंगा म्हणतात. आणि ती पंचगंगा नंतर नृसिंहवाडी म्हणून ठिकाण आहे, तिथे कृष्णेला भेटते, म्हणजे तो संगम होतो. मग या 5 नद्या आपल्याबरोबर वेगवेगळ्या मिनरल्स आणतात बरोबर, आणि दरवर्षी कोल्हापूरला ऑलमोस्ट पूर येतोच. आणि मग त्या मिनरल्समधनं जो तयार होणारा गूळ आहे विशेष करून, तो पौष्टिकदृष्ट्या आणि चवीच्या दृष्टीने पण म्हणूयात आपण, तो वेगळा निघतो. आणि म्हणून त्याला शाहू महाराजांपासूनच आम्हाला ऐतिहासिक नोंदी भेटल्या की त्या काळात तो गूळ गुजरातला विशेष करून पाठवायचा. म्हणजे तिथे गुजरातच्या थाळीमध्ये गूळ पहिला वाढला जातो. जसं आपल्याकडे मीठ वाढण्याची प्रक्रिया असते, म्हणजे आपण मिठापासून सुरू करतो कारण आपल्याला वेगळ्या प्रकारची चव पाहिजे, तिथे गोडापासून सुरू करायचं आणि तो गोड गूळ असायचा.